પણ તોય અમે કીધું કે ના ભલે એ કરે છે તો સારું છે. પછી ત્યારે તો મારે બી જરાક એવું થયું કે ના ન કરે તો વધારે સારું, પણ પછી જોયું કે ના એની એક જ ઈચ્છા છે તો પછી આગળ ન થવાય, તો મેં કીધું સારું છે ભલે કરે. એણે મસ્ત રીતે સારું જીવન કર્યું, झिरोમાંથી કહો ને આજે સર્जन થઈ ગઈ, સારું કર્યું એમને बधी रीते. शून्यातून विश्व निर्माण केला असं म्हणतात. ओके, खूप स्ट्रगल केला, खूप स्ट्रगल केला, 22 वर्ष स्ट्रगल केला. अजून कोण बोलणार या दोघांवर? बोला. ही बहीण का? मला सांगायचे की बहीण आहे मी, मला माहीत होता की तिने लव्ह मॅरेज तिच्या आहे लव्ह अनिल बरोबर. जेव्हा ती लग्न केलं त्या दिवशीच मला पप्पा एवढं ओरडले, तुला माहीत होता ना की ती जाणार आहे. मला नाही पप्पा, मी तेव्हा जॉबला गेली होती आणि ती लग्नाला पेपर द्यायला गेला, मी बरोबरच निघालो घरातून. पण एवढं वाईट लागलं की तिने असं केलं की आमच्या घरात कोणी मुलगी लव्ह मॅरेज केलेली नव्हती. तिने फर्स्ट होती लव्ह मॅरेज केलेला आणि सगळ्यांना हौस होती की घरामध्ये मुलगीचं व्यवस्थित सगळं व्हायला. पण ज्यावेळा कळलं की लग्न झाला केला, मग हे मावशीनी समजवलं की माझ्या पप्पाला का तर तिने लग्न करून गेलं आहे तर तिला अपनवा. 6 महिन्यानंतर पप्पा तिला आली होती बिलिंगमध्ये खाली काकूच्या घरी आणि तेव्हा त्याच्याबरोबर बोलले. ती 6 महिन्यापर्यंत बोलत नव्हते पप्पा, तोंड बी बघितलं नव्हतं. आम्ही लपून पप्पाच्या समोर बोलायचं नाही, मी मम्मी बहीण भेटायची. हो, कधी पप्पाच्या समोर बोलायचं नाही. पप्पा आले तर आम्हाला ओढेल, पण आम्ही तिला लपून बोलायचं की ये तू बस आमच्याकडे बोल, तर आम्ही असं करायचं. आणि आता मी म्हणते शी इज व्हेरी सक्सेसफुल लाईफ इन अ वाईफ इन अ लाईफ. द्या. मी त्यांची जाव आहे लहान. अगदी बहिणीसारखंच आमचं रिलेशन आहे. म्हणजे इतकं प्रेम आहे की एकमेकांशी बोलल्याशिवाय आता जमत नाही अजिबात. नवीन नवीन लग्न झालं चेहऱ्यावरच बघा हसण्यामध्ये रसगुल्ल्यांचा डबा लपला असं वाटतं. मी त्याचा मित्र आहे आणि भाऊ पण आहे. आम्ही लहानपणी एकत्र होतो, खूप म्हणजे एकत्र खेळलो वेळो. म्हणजे आगाशीवर जायचं ना तर एकच इशारा होता, शिट्टी मारायची. कशी शिट्टी ए होय, शिटी शिटी दाखवा. समोर बघा, समोर बघा, पुढे या. कशी शिटी मारायची दाखवा ना. पण त्या शिटीने यायच्या की आजूबाजूची पाखरं पण यायची. बरं, आता तुम्हाला अभिनय करायचा आहे हां, आणि या सगळ्यांनी ओळखायचं आहे. किती बक्षीस मिळवून देणार ते बघूया. एक चिठ्ठी घ्या. चित्रपटाचं नाव मराठी चित्रपट आहे, बोलायचं नाही. राजा अभिनंदन. या, ही भेटवस्तू तुमच्यासाठी. प्रेम आहे. तुम्ही पण जरा घ्या संपूर्ण, बघूया किती आवडतं. खरंच आवडतं का? हां, त्यांना एवढंसं भरवलं. पहिलं उत्तर बरोबर आलं. झी मराठीकडून ही भेटवस्तू ठेवा. आता यामधली एक चिठ्ठी घ्या. गाणं बघूया कुठलं आहे, तुम्ही ओळखायचं. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चाडी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला.
केवळ विखे आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?